नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या आठवड्यामध्ये मी माझे मित्र राजेश यांच्या घरी गेलो होतो आणि त्यांच्या घरी फेन्सिंगचं काम चालू होतं. तर कॅनडामध्ये फेन्सिंग घराला का करतात आणि त्याचं काय महत्त्व आहे याविषयी चला म्हटलं तुम्हाला थोडीशी माहिती देऊ. मित्रांनो, गेल्या वर्षभरामध्ये मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते करत असताना त्याचबरोबर तुम्हाला काहीतरी नवीन माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो. आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी कॅनडातील जीवनशैली आणि इथल्या संस्कृतीविषयी माहिती देत असतो. आज पण असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, कॅनडामधली जी घरं आहेत ती जवळपास 90% पेक्षा जास्त लाकडाचा वापर करून बनवलेली असतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फेन्सिंग म्हणजे काय आणि कॅनडामधल्या जवळपास सर्वच घरांना लोक फेन्सिंग का करतात, या फेन्सिंगचे काय फायदे आहेत याविषयी काही माहिती सांगणार आहे. मित्रांनो, कॅनडामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घरं बांधली जातात. बरीच घरं इंडिपेंडेंट असतात, काही डुप्लेक्स असतात. तर जी घरं इंडिपेंडेंट किंवा डुप्लेक्स हाऊसेस आहेत त्या घरांना लोक आपल्या प्रॉपर्टीला फेन्सिंग करून घेतात. कॅनडामध्ये जवळपास सर्वच घरांच्या मागे काही मोकळी जागा सोडण्यात आलेली असते आणि या जागेचा जर आपल्याला आणखीन जास्त उपयोग करायचा असेल तर या जागेला प्रॉपर फेन्सिंग करणं गरजेचं असतं. तर फेन्सिंग म्हणजे काय की एक प्रकारचं लाकडाचं पार्टिशन. आपल्या घराची जे काही प्रॉपर्टी लाईन आहे त्या प्रॉपर्टी लाईनवरती ही फेन्सिंग केली जाते. तर ही लाकडाची फेन्सिंग केल्याच्या नंतर आपल्याला त्याचे काय फायदे होतात ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगतो. त्याचबरोबर या फेन्सिंगचा खर्च किती असतो ते पण तुम्हाला मी सांगतो. तर मित्रांनो, हे फेन्सिंगचं काम जर आपल्याला चांगल्या प्रकारे आणि टिकाऊ करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर एक चांगला कॉन्ट्रॅक्टर शोधावा लागतो. कारण हे काम करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स वापरल्या जातात. हे काम सुरू करते वेळेस सर्वात अगोदर पहिली स्टेप म्हणजे आपली जी प्रॉपर्टी लाईन आहे त्या प्रॉपर्टी लाईनवरती जवळपास 7 ते 8 फुटाच्या अंतरावरती खड्डे करून घेतले जातात. थोड्या थोड्या अंतरावरती जमिनीला जवळपास 4 ते 5 फूट खोल असा खड्डा केला जातो. हा खड्डा करण्याचं कारण म्हणजे काय की या प्रत्येक खड्ड्यामध्ये एक लाकडाचा पोस्ट उभा केला जातो. हे फेन्सिंगचं काम सोप्या पद्धतीने आणि लवकर करण्यासाठी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या मशीनचा वापर केला जातो. ही फेन्सिंग करण्यासाठी जे लाकूड वापरलं जातं त्या लाकडाविषयी तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतो. तर हे काही साधारण किंवा रेग्युलर लाकूड नाही, तर हे जे लाकूड आहे हे प्रेशर ट्रीटेड लाकूड आहे. तर प्रेशर ट्रीटेड लाकूड म्हणजे काय की या लाकडाला एका वेगळ्या प्रकारच्या केमिकलची ट्रीटमेंट दिली जाते. हाय प्रेशरचा वापर करून या लाकडाला केमिकल ट्रीटमेंट दिल्यामुळे याचं आयुष्य खूप जास्त वाढतं आणि त्याचबरोबर या लाकडाला कुठल्याच प्रकारची बुरशी किंवा याला कीड लागत नाही. त्यामुळे हे जे प्रेशर ट्रीटेड लाकूड आहे या लाकडाचा वापर करून कॅनडामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घरं बांधली जातात. मित्रांनो, कॅनडामध्ये बरेच भारतीय कामगार आहेत जे या प्रकारची वेगवेगळी कामं करताना आपल्याला इकडे सर्वत्र दिसतात. नहीं वो बॉटल डालनी है ना। ओके। तर ही फेन्सिंग करते वेळी सर्वात अगोदर जे केलेले खड्डे आहेत त्या खड्ड्यांमध्ये एक लाकडाचा पोस्ट उभा केला जातो आणि त्या पोस्टच्या बुडाला जवळपास 1 ते 2 पोते सिमेंट टाकलं जातं.
हाँ जी, तो मैं जसवीर, हम फैम ब्रदर्स लिमिटेड, हम बेस्ड हैं कैम्ब्रिज ओंटारियो में। हम पिछले 6 सालों से आउटडोर का सारे काम कर रहे हैं, जैसे कि फेंसेस, डेक्स, गजीबोस हो गया, शेड्स हो गया, लैंडस्केपिंग हो गया। तो एनी टाइम आप हमें कांटेक्ट कर सकते हो। बहुत ही रीजनेबल प्राइसेस और बेस्ट क्वालिटी का काम आपको करके देंगे। तर मित्रांनो, अशा प्रकारे जवळपास 7 ते 8 फूट अंतरावरती हे असे लाकडाचे पोस्ट उभे केले जातात आणि त्यानंतर मग पुढचं काम चालू होतं. उत्ते उत्ते डाउन उत्ते लेवल. हे काम करण्यासाठी मेहनत लागते आणि त्याचबरोबर कौशल्य आणि हे काम कसं करायचं याविषयी माहिती असणं गरजेचं असतं. जर या कामाचा अनुभव असेल तर जवळपास 2 ते 3 माणसं हे काम 1 दिवसामध्ये संपूर्णपणे करू शकतात. हे काम किती मोठं आहे ते पण त्यावरती अवलंबून असतं. डिफरेंस आएगा। आगे देखो. और एक जगह पर मैंने देखा ऐसा रेडीमेड ही आ रहा है अभी सब स्ट्रक्चर. या कामामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी मशीन असते ती म्हणजे खिळे मारण्याची मशीन आणि या मशीनचा वापर केल्यामुळे हे काम खूप लवकर होतं. बस कोई नहीं, मैं भी आराम से यहाँ कर सकता हूँ। ये आपके पैनल्स में जाएगी. अच्छा अच्छा अच्छा. ये शैंक्ड है गैल्वेनाइज्ड. ओके. आपको ग्रुप दिख रहे हैं हाँ, वो पीछे नहीं आएगा वो. तो वो पकड़ के रखता है. राइट राइट. और इसमें लोडिंग ऐसे यहाँ पे पीछे मेटल की पिन बजेगी. जैसे टकराई उसने अंदर को शूट किया, ये एक्सेस निकल जाता है. ये सारे ऑटोमेटिक है आपके. लाकडाचे पोस्ट आणि फ्रेमवर्कचं काम झाल्याच्या नंतर फायनल स्टेपला सुरुवात होते. ती म्हणजे ज्या उभ्या फळ्या आहेत त्या फळ्या लावण्याचं काम असतं. मित्रांनो, अशा प्रकारे खूप चांगलं असं काम चालू आहे आणि हे जे सगळे कामगार आहेत ते आपले भारतीय माणसं आहेत. तर बघा, कॅनडामध्ये आपले भारतीय माणसं येऊन सर्व प्रकारचे कामं करतात. तर हे फेन्सचं काम तुम्ही पाहू शकता, खूप जोरामध्ये चालू आहे. जवळपास 2-3 तासामध्ये त्यांनी एवढं काम केलेलं आहे. तर हे कॅनडामध्ये सगळ्या सुखसुविधा असल्यामुळे ही कामं खूप फास्ट होतात.
तर मित्रांनो, ही फेन्सिंग साधारण 100 किंवा 150 फूट लांबीची असेल तर त्याला मटेरियल आणि जी लेबर कॉस्ट आहे ते धरलं तर साधारण त्याला $5,000 ते $6,000 लागतात. त्याचबरोबर या फेन्सिंगची जी ॲव्हरेज हाईट आहे ती साधारण 6 फूट असते. तर मित्रांनो, आता तुम्हाला मी ही फेन्सिंग का केली जाते आणि त्याचे काय काय फायदे आहेत ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. तर या फेन्सिंगचे बरेच फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्या घराची प्रॉपर्टी लाईन आहे ती प्रॉपर्टी लाईन प्रॉपरली सिक्युअर होते. आपल्याला या जागेमध्ये बसण्या उठण्यासाठी एक प्रकारची प्रायव्हसी निर्माण होते. त्याचबरोबर या जागेमध्ये मुलं पण वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळू शकतात. जर आपल्याला गार्डनिंग करण्याचा छंद असेल तर आपण या जागेमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स लावू शकतो आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे फळांची झाडं पण आपण या ठिकाणी लावू शकतो. जर आपलं घर अशा एखाद्या ठिकाणी असेल ज्या ठिकाणी वाहनांची जास्त वर्दळ असते, अशा ठिकाणी ध्वनी प्रदूषण या फेन्सिंगमुळे कमी होतं. ही फेन्सिंग केल्याच्या नंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॉपर्टी व्हॅल्यू वाढते. तर प्रॉपर्टी व्हॅल्यू म्हणजे काय की जर आपल्याला जेव्हा घर विकायचं असेल त्यावेळेस त्या घराला चांगली किंमत येते. त्याचबरोबर ही फेन्सिंग केल्याच्या नंतर ज्या फॅमिलीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आउटडोर ॲक्टिव्हिटीज असतात त्या ॲक्टिव्हिटीमध्ये पण बरीच वाढ होते. या जागेला आणखीन जास्त प्रायव्हेट आणि सुरक्षित बनवण्यासाठी या ठिकाणी गेट पण बसवला जातो. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आज तुम्हाला या व्हिडिओमधनं काहीतरी नवीन शिकायला आणि पाहायला मिळालं असेल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅनडामधील फेन्सिंगविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती दिली. तर इकडे फेन्सिंग का केली जाते, कशाची केली जाते आणि त्याचे काय फायदे आहेत याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती दिली. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर या अगोदरचे व्हिडिओज पण वेळात वेळ काढून नक्की पहा, कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती कॅनडाविषयी बरीच वेगवेगळी माहिती मिळेल. चला तर मित्रांनो, मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.